निशिकाच मसाला रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी कैरीची चटणी. जिभेला तर चवला आणतेच, पण कैरीचा सीझन असेल तर एकदा तरी ही आपण कैरीची चटणी करून खाल्लीच पाहिजे आणि त्यामुळेच 2 घास हे आपले जास्त जातात. तर कैरीची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. आपण ही मोठी कैरी घेणार आहोत एक. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती बारीक कापून घ्यायची आहे. 1 इंच आलं घेतलेलं आहे. खोबरं घ्यायचं आहे. आपण अर्धी वाटी घेतलेली आहे खोबऱ्याची. 1 नारळ फोडून. पुदिन्याची पानं घ्यायची आहेत. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे. 8 ते 10 आपण लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ. आता हे आपण बारीक कापून घेऊयात. कैरी, खोबरं आणि मिक्सरमधून वाटून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे चटणी आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पोह्याचे 4 चमचे पाणी घालून ते वाटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण साखरही घालू शकतो आवडीनुसार, जर का आपल्याला आवडत असेल तर. आणि आता आपण एक तुपाची त्याला फोडणी देऊन घेऊयात. फोडणीचं भांडं छानपैकी तापलेलं आहे आणि आता आपण तूप घालून घेऊयात. त्याच्यामध्ये तूप घातलं की मोहरी घालायची आहे. तूप थोडंसं टाकून द्यायचं आणि आता मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडून द्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. तडतडायला लागली, गॅस बंद करूया. आणि आता आपण हिंग घालायचं आहे आणि आता आपण ही फोडणी चटणीवर छानपैकी घालून घ्यायची आहे. तुपाच्या फोडणीमुळे या चटणीला चव अप्रतिम लागते आणि तुम्ही वरण भाताबरोबर किंवा चपाती चटणी असं कशाबरोबरही ही तोंडी लावायला घेऊ शकता. ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. की कैरी आता भरपूर प्रमाणात बाजारात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारची ही कैरीची चटणी नक्की बनवा आणि मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. अशा प्रकारे आपण ही चटणी कशाबरोबरही खाऊ शकतो. इडलीबरोबर, डोस्याबरोबर किंवा तोंडी लावायला आपण पानामध्ये वाढून घेऊ शकतो. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, पण लाईक करा, शेअर करा आणि कशा रेसिपी वाटतायत ह्या कमेंट्स करून नक्की कळवा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.